श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 16 ते 22 फेब्रुवारी साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कोणते नवीन संकेत घेऊन येत आहे? कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन राखताना तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल? आर्थिक निर्णय घेताना नशीब तुमच्या बाजूने असेल का, की अधिक सावध राहण्याची गरज भासेल? प्रेम आणि वैवाहिक नात्यांमध्ये गोडवा वाढेल का, की संवादाची कसोटी लागेल? आरोग्याच्या बाबतीत तुम्ही स्वतःकडे पुरेसे लक्ष देत आहात का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा काही महत्त्वाचे धडे आणि संधी घेऊन येत आहे. काही बाबतीत आनंददायी घडामोडी घडतील, तर काही ठिकाणी संयम आणि शहाणपणाची परीक्षा होईल. तुमची संतुलित वृत्ती आणि निर्णय क्षमता या आठवड्यात तुमची खरी ताकद ठरेल. परिस्थिती कितीही बदलती असली तरी तुम्ही शांत डोक्याने विचार केल्यास सर्व काही सुरळीत पार पडेल. आरोग्य या आठवड्यात शरीर आणि मन दोन्हींची काळजी घेणे अत्यावश्यक ठरेल. कामाच्या धावपळीत थकवा जाणवू शकतो. काहींना डोकेदुखी, पाठदुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. सतत स्क्रीन समोर बसण्यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे वेळोवेळी विश्रांती घ्या. मानसिक तणाव वाढू नये म्हणून ध्यान, प्राणायाम आणि हलका व्यायाम करा. सकाळी लवकर उठून चालण्याची सवय लावल्यास ऊर्जा वाढेल. झोप पूर्ण न झाल्यास चिडचिड होऊ शकते. त्यामुळे 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे. पचन संस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी संभवतात. त्यामुळे तिखट आणि जंक फूड टाळा. घरगुती आणि सात्विक आहार घ्या. या आठवड्यात पाण्याचे अधिक सेवन करा. साखर आणि कॅफीनचे प्रमाण कमी ठेवा. स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. लहान आजारांकडे दुर्लक्ष केल्यास ते वाढू शकतात. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. एकूणच आरोग्याबाबत सजग राहिल्यास मोठ्या समस्या टळतील. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण बहुतांश वेळा शांत आणि समाधानकारक राहील. मात्र काही जुन्या गोष्टींवरून भावंडांमध्ये किरकोळ मतभेद होऊ शकतात. अशा वेळी वाद वाढवण्याऐवजी संवाद साधा. वडीलधाऱ्यांचा सल्ला घेतल्यास योग्य मार्ग मिळेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता वाटू शकते. त्यांच्यासाठी वेळ काढणे आवश्यक ठरेल. घरात एखादे छोटे शुभ कार्य किंवा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तुमच्या मतांचा आदर केला जाईल, पण निर्णय घेताना सर्वांच्या भावना लक्षात घ्या. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांशी संयमाने बोला. रागावर नियंत्रण ठेवा. मुलांच्या शिक्षणासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. एकत्र बसून चर्चा केल्यास योग्य तोडगा निघेल. कुटुंबाला वेळ देणे हीच या आठवड्याची गुरुकिल्ली ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमचा अध्यात्माकडे अधिक कल राहील. मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही एखाद्या मंदिरात किंवा धार्मिक स्थळी जाण्याचा विचार करू शकता. गुरुवारी देवदर्शन केल्यास मानसिक समाधान मिळेल. ध्यानधारणा आणि नामस्मरण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. गुरु, आई वडील किंवा ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. एखाद्या धार्मिक ग्रंथांचे वाचन सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. आध्यात्मिक विचारांमुळे तुमच्या मनातील नकारात्मकता कमी होईल. या आठवड्यात दानधर्म किंवा समाजसेवेची संधी मिळू शकते. गरजूंना मदत केल्याने अंतर्मनाला शांती लाभेल. एखाद्या ज्ञानी व्यक्तीचा सल्ला जीवनात नवी दिशा देऊ शकतो. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. आध्यात्मिक साधना तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा असेल. अभ्यासात एकाग्रता ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. आत्मविश्वास टिकवून ठेवा. एखाद्या शिक्षक किंवा सिनियरकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे तुमच्या अभ्यासातील चुका लक्षात येतील. प्रोजेक्ट, असाइनमेंट किंवा सादरीकरण यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. वेळेवर काम पूर्ण केल्यास प्रशंसा मिळेल. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून थोडे अंतर ठेवा. सोशल मीडियामुळे अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो. अभ्यासासाठी शांत वातावरण निवडा.
शिष्यवृत्ती किंवा अभ्यासवृत्ती संदर्भात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. परदेशी शिक्षणासाठी अर्ज केलेल्यांना सकारात्मक संकेत मिळतील. सातत्य आणि चिकाटी ठेवल्यास यश तुमच्या पायाशी येईल. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा स्थिरतेचा असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. त्या पार पाडताना आत्मविश्वास ठेवा. काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स तुमच्याकडे सोपवले जातील. सहकाऱ्यांशी समन्वय साधणे गरजेचे ठरेल. संवादात स्पष्टता ठेवा. गैरसमज टाळण्यासाठी लिखित संवादाचा वापर करा. नोकरी बदललेल्या व्यक्तींना नवीन वातावरणाशी जुळवून घ्यावे लागेल. व्यावसायिकांनी नवीन गुंतवणूक करण्यास घाई करू नये. आधीचे व्यवहार पूर्ण करा. भागीदारीत काम करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवावी. आठवड्याच्या शेवटी एखादी नवीन व्यावसायिक संधी मिळू शकते. प्रवासाचे योग संभवतात. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतिकारक ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक असेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्याचा विचार कराल, मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आठवड्याच्या मध्यात अनावश्यक खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट तयार ठेवा. गुंतवणूक करण्याआधी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. शेअर बाजार किंवा सट्टा यापासून दूर राहणे योग्य ठरेल. बचतीवर भर द्या. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करा. घरगुती गरजांसाठी काही मोठा खर्च संभवतो. कर्ज देणे घेणे टाळा. आर्थिक शिस्त पाळल्यास स्थैर्य टिकेल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक समाधान मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधात हा आठवडा आनंदाचा असेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवता येईल. भावनिक संवाद वाढेल. प्रेम अधिक दृढ होईल. काहींसाठी नातेसंबंध पुढच्या टप्प्यावर नेण्याची संधी मिळेल. एकमेकांवर विश्वास ठेवणे अत्यावश्यक आहे. गैरसमज निर्माण होऊ नयेत यासाठी स्पष्ट बोला. सरप्राईज किंवा छोटेखानी भेटवस्तू देऊन नात्यात गोडवा वाढवा. वैवाहिक जीवनात संवादाचा अभाव जाणवू शकतो. बाहेरच्यांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकमेकांशी मोकळेपणाने चर्चा करा. संयम आणि समजूतदारपणा ठेवा. एकत्र वेळ घालवल्यास नाते अधिक मजबूत होईल. रोमॅन्टिक क्षण निर्माण करा. परस्पर आदर ठेवल्यास वैवाहिक जीवन आनंदी राहील. एकूण तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मिश्र पण सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. काही ठिकाणी आव्हाने येतील, परंतु तुमचे संतुलन आणि संयम तुम्हाला योग्य दिशा देतील. आरोग्याची काळजी घेतल्यास त्रास टळेल. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती स्थिर राहील. प्रेम आणि कुटुंबात संवाद वाढवणे गरजेचे आहे. तुमच्यातील विवेकबुद्धी आणि निर्णय क्षमता या आठवड्यात अधिक प्रखर होईल. सकारात्मक विचार ठेवा. प्रत्येक परिस्थितीकडे शिकण्याच्या दृष्टीने पहा. एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक आणि मार्गदर्शक ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.